दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अध्याय 40वा नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा हा शेवटचा अध्याय। संपूर्ण ग्रंथ नाही ऐकला तरी हा 40वा अध्याय जरी ऐकला तरी सगळा ग्रंथ ऐकल्याची फलश्रुती एकटा हा अध्याय ऐकल्याने प्राप्त होते। त्यामुळं हा अध्याय मनापासून ऐकावा। 40वा अध्याय। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणी कांता दीनबंधू अनाथ नाथा। पुढे ग्रंथ बोलवी। मागील अध्यायी रसाळ वचन तुका बोलविले कृपे करून स्वर्गी चरपटनाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे। हरिहरांचे जिंकुनी कोटी पुढे लोभाची भेटी गमन कळा नारदाओटी प्राप्त झाली महाराजा। उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान पुढे पातले पाताळ भुवन घेऊन बळीचा गौरवमान वामनाते भेटला। भोगावतीचे करुणी अंघोळ पुन्हा पातला भूमंडळी यावरी कथा पुढे कोल्हाळी नवरसा ते वाडिका। असो आता रमा रमन ग्रंथाक्षरी वैसला येऊन तरी पुढे श्रुती सावधान कथा रस घ्यावा की। इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मशकातुल्य केला तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणे हृदयात। मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्व मूर्ती सहस्त्र नयन तया प्रती घेऊन या बैसलासे। देवमंडळात सहस्त्र नयन घेऊन बैसलासे कनकासन जैसा नक्षत्रे रोहिणी रमण अति तेजे मिरवला। आयशा हरती पाक शासन बैसला सेवनी सभास्थान मग बृहस्पती विस्मयरत्न चरपट प्रताप सांगतसे। आहा वै धाकुटे सान स्वरूप परी अर्का समन थोर प्रताप। हरिहरादी करुणी रूप स्थापून गेला आपुलेची तरी वाता कर्षण विद्या सबळ देवदानव झाले निर्बळ नाथपंथी महाबळ आतळले कैशी कळेना। तरी यातील करुणी उपाय साध्य करावे इतुकी ठेव या कर्माशी कोण लागव स्वीकारावे महाराजा। तरी तयाच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मी तोषेवनी सर्व कर्म महिवरी मिळवावे। कळलं का? ज्यांच्या घरामध्ये नाथ आहेत त्यांची सेवा आपण सर्वांनी जाऊन करावी असं या ठिकाणी देव बोलतायत। असो या परी यज्ञ करून भेट घ्यावी त्या गौसून परी ते जोगी तीव्रपंथ वर्तताती सर्वदा तरी उगलीच घेऊन सदृढ भेट अर्थ वदावा तयासे निकट परी काय चाळामची आलो कार्यार्थी भीड कोणती तरी भिडेची उजेड पडेल दासत्वे करून तया मागे रारवणान अपारमयी हिंडावे तरी हिंडल्याने कोणी काळी उदय पावेल कृपा न वाळी अमरपुरीचे देव मंडळी तेजयुक्त होईल। मनालायशे काय सान हा विपर्यास येईल घडून तरी मही होता पुण्य पावन आसन माझे घेत असे तरी मी येथे सावधान करून निरक्षितो आपले आसन तस्मात अमरावती सोडून जाणे नाही महिलागी। आयशे बोलत अमरपती बोलता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाथाप्रती येथेचे आणावे महायज्ञ तरी तो यज्ञ म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा। त्या निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासी मग तो येथे आल्यापाठी दावणी भक्तीच्या पारकोटी मोह उपजवणी नाथापोटी कार्य साधून घेईजे। आयशे बोलतात तपोद्वीज मग परम तोषला अमरराज उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचारया यावरी बोले कचतात म्हणे महाराजा हे महाराजा अमरनाथ
मच्छिंद्र पिता अष्टवसूत उपरी चरणामे निर्मित असे उपरी चर जाता मही तळवटी मच्छिंद्राची घेल बेटी सांगून त्या ते कार्य शेवटी मग मच्छिंद्राम्मा बोधी तरी त्या ते पाचारून कार्य यज्ञाचा वधुनी काम विमान याने रोड करून पाठवावा महाराजा या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवणित्वा त्यातील तुष्टचित्ती विनवावा तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उदिती पोट संगमिता पात्रालोट प्रेम तोय भरले असे तरी सुमुखाचे पडता जळ कार्य शुक्तिकाम मुक्ता फळ तुते उपिल तपो बाळ नवनाथ अनुनिया भक्तोभुक्त अविंध विधी लावी भक्तीच्या शास्त्रस्त्र संधी मग ते रत्नकर्ण विधी स्वीकारिका महाराजा आयशे ऐकून गुरुवचन परम तोषला सहस्त्र नयन मग रथी मातली पाठवून उपरीचरा पाचारी उपरीचर येता उद्याच्या ते म्हणे महाराजा कामना मनात उदेली करू सोम खाते पूर्ण करी आता तू तरी विमान यानी करून या रोहन जाऊन मच्छिंद्र नंदन उपरी त्या ते सेवे घेऊन जावे नवनाथ मेळी मग ते आर्या भावार्थित मिळवून यानी अमरपुरीत सोममकाचे सकळ कृत्य तया हस्ते संपाद अवश्य म्हणे वसुनाथ तात्काळ विमान याने बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्ष्मी या पातला तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिपा गोपीचंद राजसु बद्रिकाश्रमी जालिंद्र अडबंगीनाथ तीर्थस्थानी ऐक्य मेळा झाला असे आयशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखील आतात मग उठवणी मौळी चरणाते समर्पित महाराजा मग नाथ वसू भेटून बैसला सकळांमध्ये भेटून ज्ञानवाणी कार्यरत्न अमरांचे संगतसे म्हणे महाराजा चक्रापोटी उदय अर्थ उदेला मखकोटी तरी आपण नवई जेठी साह्य व्हावे कार्यार्था बहुतांपरी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले म्हणून उपरी मच्छिंद्रा ते बोधून अवश्य बनी वदविले मग जालंधर कानिपा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी गौड बंगाली हिदापट्टण प्रविष्ट झाले तै विमान राव गोपीचंद मातेशी भेटून समागमी घेतली उपरी विमान यानी होऊन पाहते झाले वडवानल ग्राम तेथून ते वट सिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी सगळेच निघाले तेथून भरतरीचे करुणी काम विमान चालविले इच्छिला योम तो गौतमी तिरी नाथ उत्तम जती भरतरिया उत्तरला असे या परी तीर्थ करिता महिपाटी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतिशी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा पुढे मानदेशी विटग्राम नमाने नामाने पाहते झाले विमानाने तेथे रेवन सिद्ध बोधून आरूढ केला विमानी सगळेच नाथ घेतले स्वर्गाकडे निघाली असो नवनाथ परिवारासहित ते विमान यानी झाले स्थित 84 सिद्धांत समवेत अमरपुरी पातळी विमान येता ग्रामद्वारी समोर आला वृत्रारी परमगौरवणी वागुत्तरी चरणावरी लोटला सकळा करुणी नमना नमन नेता सदना सहस्त्र नयन आपुल्या आसनी बैसवून सोडोपचारे पूजिले नवनाथा पाहुणी सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहुणी गंभीर उभे तेथे ठाकले मग हवन कृत्य मन कामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवने स्थाना सिद्धार्थार्थावा मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवरपाळा ऐक मात सिंहद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा आठवी कानन आहे तुमचे शीतळ छायाभरित जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच उपरीचर वसु गंधर्व घेऊन पाहते झाले आटव्यवन येथे यज्ञ साहित्य अवती करून यज्ञ आरंभ मांडिला दंपत्य बैसुनी सहस्त्रनायन मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ अवती नवई जाण स्वाहा म्हणून कुंडी टाकीली नवांनी यज्ञ सुरू केलेला आहे परी किलो तळेचे सीमेयात अटव्यवन होते अद्भुत यज्ञ होता मीनानाथ मच्छिंद्रा ते आठवला मग पाचारणी उपचरितात मच्छिंद्र म्हणे जी वसू समर्थ सिंहद्वीपी मीनानाथ कवन ग्रामी ठेविला येरू म्हणे त्याच्या ग्राम सीमेत अटव्यवन हे विख्यात विराजित तरी किलो तळे सहित मीनानाथ पाचारी तू आत्ताची मग उपरीचर वसू प्रत्यक्ष जाऊन मीनानाथासह केळू तळा रत्न पाचारूने एक क्षण भेटी केली उभयता ते वचन दिलं होतं माग ते भेट घडून आणली परम स्नेहाने एक क्षण एक काही वाहवले मोह प्रवाही उपरी दारा सुत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबंगीनाथ निर्मित बैसले समुदायात यज्ञावती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा दहानाथ यज्ञ आवती प्रवाही चाललेले मच्छिंद्र जती पुत्र मोदरुणी चित्ती अभ्यासाठी बैसविले अभ्यास करीता मीननाथ वाचस्पती शक्राशी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना
तरी दंपत्यार्थ उपरीचर वसु बैसोनी पाहावार्थ सुरसू ऐशे बोलता प्राज्ञ विशेषू अमर बाळा समजला. मग हातीचे सोडून यज्ञ कंकण वसुवाती केले स्थापन. मग न्यून्यपणे बहुता प्रार्थन निजवृष्टी विलोकी सर्व पदार्थ आणून आपण अंगे झिजवी शची रमन उदक पात्र सांगता दान सिद्ध होय पुढारी. खाद्य भोज्य षड्रसान्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिनले तयाचे चरण निज हस्ती चुरी तसे आईशी सेवा करिता संपन्न तुष्ट होत असे जतीचे मन हृदय भाविती यावरून प्राणसांडी करावी. एरीकडे मिननाथ सुताशी विद्या अभ्यासित तो समय जाणून सापेक्ष कर्ण मयूरवेशी नटला असे. निकट तो ऋषाकेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्र जपती वाताकर्षण लादले दैव सर्व तपाराहाटी सकळ लादले हातवटी उपरी वाताकर्षण विद्यापाठी वात प्रेरक अस्त्र लादले. ऐशी विद्या होत सदन परम हर्षला सहस्रनयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तवरी असो हवन अर्पणा होती. मग पाहुणी पूर्ण समाप्ती. मग मचिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे वैसला. मग पूजा करून सांगोपांग उपरी दशमनाथे पूजले अंग वस्त्र भूषणे चांग देऊन या गौरविले. सकळा वैसोनी कनकासनी उभा राहिला जोडून पाणी सर्वाशी मध्ये म्लानवदनी नाथ वचन माझे परिसा. ऐका आता इथून पुढं. माते घडला एक अन्याय परी आपण राहिला जोडू सहन करा समुदाय म्या मयूरवेशे धरुणी माय अभ्यासले विद्येते मीन जतीचा प्रताप गहन मग सापडले विद्यारत्न तरी आपला वर त्याते देऊन सनातपणी मिरवावे. ऐसा बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करी कृत्य भक्ते कोपणी परमचित्तात शाप वचन बोलतात म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणले ठकवावया कारण तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझं लागी. ऐशे बोलतात सकळ जेती मग उपरीचर वसू वाचस्पती गौरवणी अपार युक्ती तुष्ट केली चित्तात म्हणती महाराजा शाप मोचन पुढे बोला काही वचन. मग ते बोलतात या कारण तप आचारावे इंद्राने 12 वर्ष तप आचारिता विद्या पडेल तत्वता परी नाथ बनती छळ न होता पदरावरी पडेल. ऐशे बोलून सकळ जती विमानारूढ झाली समजती खाली उतरून मैवरती नाना तीर्थी भ्रमताती ऐशे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरमिती. यावपरी किलो तळे ते मच्छिंद्र जती पुसून या चालीला. मग किलो तळेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान नेत्री प्रेम बिंदू आणून बोळविले नाथासी. सवे घेऊन मीनानाथ विमान यांनी झाले समस्त खाली उतरून मृत्यूमहित नाना तीर्थे पाहिली. हेलापट्टणी मैनावती पोहोचवून तीर्थे हिंडती तेव्हा मीनानाथे तीर्थक्षिती सिद्धती निर्मिले. तयांचे सांगितले पूर्वी ना माता सांगावया नाही काम असो सिद्ध कटकासह उत्तम तीर्थे करीती भ्रमताती. एरीकडे अमरनाथ लक्ष्मी सह्याद्री पर्वत 12 वर्ष तप निश्चित तीव्रपणे आचरला. परिते आचरिता तीव्रपणे मंत्र प्रयोगे सोडी पाणी तेने सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटली. ते मणिकर्णिकेचे जीवन आणले होते कमंडलू भरून परी इंद्रास्ती प्रमाये होऊन इंद्रायणी पडिले ती इंद्रायणी नाही. ऐशे तप करून स्वस्थानाशी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करिता तीर्थातन बहुत दिवस लोटले. इंद्रानं इंद्रायणीच्या किनाऱ्यावर तपश्चर्या केली म्हणून त्या नदीला इंद्रायणी नाव पडले. आलं लक्षात. ते तप का केलं तर त्यानं चोरून नाथांची विद्या ऐकली मोराच्या रूपात. म्हणजे नाथ मीनानाथ जेव्हा उपदेश करत होते आपल्या मुलाला तेव्हा मोराचं रूप घेऊन इंद्रानं ती गुपचूप ऐकली आणि नंतर तो त्यांनी सांगितलं नाथांना का मी तुमची विद्या ऐकली मला वरदान मिळावं. पण त्यानं चोरून ऐकली त्याच्यामुळे त्याला शाप मिळाला का की फळणार नाही. म्हणून इंद्रानं शाप मागितला तेव्हा सांगितलं तू 12 वर्ष तप कर म्हणजे ती विद्या तुला मिळेल. म्हणून इंद्रानं इंद्रायणीच्या किनारी सह्याद्री पर्वतामध्ये तप केलं म्हणून त्या नदीला नाव इंद्रायणी. शके 1710 पर्यंत किती 1710 म्हणजे आता 1710 आता शिवाजी महाराजांच्या नंतर शके 1710 पर्यंत प्रगटले मिरवले नाथ. मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपी राहील. मठीत राहिला कानिप जाती कोण कुठं राहिला आहे. उपरी मच्छिंद्राची मायबाप म्हणती जानपीर जो जालिंदर जती गर्भगिरी नांदत असे. त्याहुनी खालता गैबी पीर तो गहिनीनाथ परम सुंदर. वडवाळ ग्रामी समाधी पर नागनाथ आशिकी. वीट ग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवणनाथ. चरपट चौरंगी आडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी करताती. चरपटीनाथ चौरंगीनाथ आडबंगीनाथ कुठेही स्थिर नाहीये ते तीर्थयात्रा अजूनही करताय. भरतरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेला स्वर्ग लागवणी.
गिरनार पर्वती गोरक्ष मुनी दत्ताश्रमी राहिला. बरोबर. गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्य गेले वैकुंठात. विमान पाठवून मैनावती ते घेऊन विष्णू गेला असे. पुढे 84 सिद्धांपासून नाथ पंथ मिरवला अति सामर्थ्याने. येथूनही चरित्र झाले संपूर्ण सर्व नवनाथ महाराजा. आता पुढं तरी आता सांगतो मुळापासून, म्हणून हा अध्याय ऐकायचा असतो. कथा वर्तली कवन. प्रथम अध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले. उपरी सांगुनी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती पहिल्या अध्यायात. तो बद्रिकाश्रमी तपा लागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करून काय ऐकल्यावर काय प्राप्त होईल ऐका बारकाई. तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासून महाराजा बाधा जाईल. द्वितीय अध्यायी यात्रीनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अस्वस्थी जाऊन सिद्धार्थ कळा साधिली. तो अध्याय करिता नित्य पठन. अपार धन लाभेल संसारी जाण. विजय लक्ष्मी पाठी वैसून करील हरण दारिद्र्य. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेत दीक्षिती. युद्ध करुणी उपरांती ऐक्य चित्त झाले असे याचे झाली या पठन. शत्रू होतील क्षीण. मुष्टिविद्या साधन तया होता सर्वथा. मुष्टिबाधा झाली असून अपकार होईल तियेने. मूर्तिमंत मारुती करून रक्षण राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी बदली कथा. अष्टभैरव चामुंडा समजता. रणी जिंकुणी वसुसुता ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठन करिता चुकेल कपटाची बंधन वेता. शत्रू पराभवानी सर्वता निरंतर शांती निर्मेल. पाचव्या अध्यायीचे कथन. भूते घेतली प्रसन्न करून. अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्यच करिता पठन. भूत संचार नव्हे त्या घरा कारण. आले असता जाती सोडून परम त्रासे करून. सहाव्या अध्यायात शिवास्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त वश्य झाली असले ती. तो अध्याय नित्य करिता पठन. शत्रू लागी पडेल मोहन. निष्कपट तो करुणी मन किंकर वैल द्वारींचा. सातव्या अध्यायी अपूर्व कथा. जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता. उपरी स्वर्गापासवा मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता ऐकता. लिप्त नये 84 ची व्यथा. झाली असेल मिटेल सर्वता. चिंता व्यथा हरतील. जखीर भयापासून त्वरित मुक्त होईल जनी. एक मंडळ त्रिकाली अभ्यासून फलप्राप्ती घेईजे. आठव्या अध्यायी सकळ कथन. पशुपती रायाशी रामदर्शन. रणी मित्रा राज जिंकून केला प्रसन्न विद्येशी. तो अध्याय नित्य गाता ऐकता. आपुला सखा देशावरता. तो गृहाशी येऊन भेटेल तत्वता. चिंता व्यथा हरेल की. नवव्या अध्यायी कथन. गोरक्षाचा होऊनी जन्म. उपरी शेव बद्रिकाश्रम विद्यार्णव झाला असे. तो अध्याय नित्य गाता ऐकता. साधेल विद्या इच्छिल्या अर्था. ब्रह्मज्ञान रसायन कविता. 14 विद्या करुणी राही. दशम अध्यायीचे कथन. श्रीदेश मच्छिंद्र नंदन अंजनी सुतार्थी पाठवून अर्थ किलोतळेचा पुरविले. एकांती वैसुनी अनुष्ठान. संजीवनी पाठ करी गौरनंदन. गैनीनाथाचा झाला जन्म. कर्दम पुतळा करीतो तो अध्याय करिता पठन. स्त्रियांचे दोष जातील कपटपण. फळे वाचतील होता जाण. जगी संतती मिरवेल. उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावेल जालिंदरनाथ. तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना. आणि जयाचे धवळारात पूर्वीचा काही दोष असत. तो जाऊन संपत्ती विशेषात संतती सह भोगील की. घरात काही दोष असेल तर त्या अध्यायाच्या पठणाने जातो. 12व्यात हे कथन. जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन. उपरी कानिपाचा होनी जन्म विटंबिले देवांशी. तो अध्याय करिता पठन. क्षोभ न पावे कोणी देवता जाण. क्षोभित असल्या होतील शमन. सुख सर्व त्याशी देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ. होनी केले अचल सनात. ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठन. स्त्री हत्येचे दोष सगन. त्यांचे होनी सकळी निरसन. उद्धरील पूर्वजा चतुर्दश अध्यायी कथन. घरतेच जालिंदर गोपीचंदाने स्त्री बोले घातले नेऊन गुप्त निशी माझारी. तो अध्याय पठन करिता. असेल बंद कारागृही वेता. तरी त्याची होईल मुक्तता. निर्दोष जनी वर्तेल. पंचदशात सुडाळ कथन. कानिप मारुताचे युद्ध कंदन. उपरी श्री राज्यात जाऊन आतिथ्यपूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता. नित्य घरचे दारचे कल नित्य कृत्य. शांती पाहुनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. 16व्या अध्यायात कानिपा भेटला गोपीचंदाते. तरी तो अध्याय वाचेचा नित्यानित्य दुःस्वप्नाते नाशील. सप्तदशाध्यायी कथन. जालिंदर काढीला गर्तेतून उपरीनाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला. तोची अध्याय पठन करिता. योग साधेल योग आचरता. दुष्टबुद्धी जाईल सर्वता. सुपंथ पंथा लागेल तो. अष्टादश अध्यायी कथन. बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरला. तो अध्याय नित्य पठन करिता. ब्रह्म हत्या नाशेल सर्वता. पूर्वजा कुंभिपाक असता सुटका होईल तयांची.
19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधेल का. 30व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रनाथ भेटीचे कारण गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला. तो अध्याय पठन करिता गोड लागेल असेल अत्यंत वेळ तरी ती चेष्टा जाऊन धड होऊन प्रपंच आचरेल. 19व्यात श्री राज्यातून मच्छिंद्राशी काढिले गोरक्ष नंदने नाना परी बोधुनी मम दुष्ट कर्माते निवटिले. तो नित्य अध्याय पठन करिता नाशेल बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होऊन चित्ता तो पुलकी मिरवेल. 22व्यात सोरटी ग्राम गोरक्ष मिलनात मारून पुन्हा उठविला मंत्रे करून मच्छिंद्र मोये करून या तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रार्थ्या पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्वज्जना मान्य की. 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भात्री जाऊन सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी दिला असे आणि केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य व्हावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोणी. 24व्यात भरतरीनाथ जन्मून आला अवंतिकेत तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळ हत्या नाशेल. बाळ हत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होऊन बाळ वांचे. 25व्यात गंधर्व सुरोचन राशभ झाला शापे करून तरी तो अध्याय केली या पठन शाप वचन वादेना आणि मानवाविन दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामिन पुण्यगुणी होईल. 26व्या अध्यायात गंधर्व झाला विक्रमसूत आणि विक्रम भरतरीसूत एकचित्त भेटी होऊन राहिले. तो अध्याय करिता पठन गोत्र हत्या जाती नसून पोटी पाटी शत्रू संतान न राहे होऊन या. 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी वैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होऊन लग्न दत्तानुग्रह लागला तरी तो अध्याय करिता पठन पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतून सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात विरक्त होणे भरतरीनाथ पूर्ण तप आचारला. तो अध्याय करिता श्रवण त्या भाविकाचे होईल लग्न कांता लावेल गुणवान सदारथ सेवेशी. 29व्या अध्यायीचे चरित्र भरतरी होऊन विरक्त पवित्र गोरक्षा सांगत यात्रीपुत्र गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठण सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्माला चौरंगीनाथ तो चरित्र पठण करिता तस्करी दृष्टी बंद होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा वैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपट मंत्र न चालती. 32व्या सुगम कथम मच्छिंद्रचे विक्रमदेही संचारून 12 वर्ष राज्य करून रेवतीशी पुत्र दिला. त्या अध्यायाच्या करिता पठन आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्न आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचे घेऊन प्राण मच्छिंद्र शिवस्वर गाऊन मईवरी उतरविले तरी ती कथा करिता पठन धनुर्वाताचे निरशे विघ्न झालेल्यांत होता श्रवण पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवण जन्म होऊन भेटला त्रिनंदन सहज सिद्ध कळा दावून गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्या कारण तो सिद्धार्थ साधेल कार्य सदन यश घेऊन येईल की. 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान दत्त कृपेश्वरी जाऊन बाळे आणली विप्राची तरी ती कथा करिता पठन महासिद्ध येईल उद्धारा कारण 42 करून उद्धरण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्ध नाथा अस्तिक ऋषी झाला ताता तयाची मातेशी ती कथा करिता श्रवण पठन सर्प रुचिक दंश जया कारण झाली या विषयाचे उत्तीर्ण श्रवण केले अध्याय. तो 37व्या अध्यायात नागनाथाशी गुरु झाला अत्रिसूत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकेले भिलोणी ती कथा करिता श्रवण पठन सदरान लगे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊन या. 38व्यात चरपटीचा जन्म होऊन दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माझी करून संपन्न तीर्थावली धाडिली तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुर नवज्वारास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकले अमरनाथा हरादी देवा समस्तान स्वर्गी ख्याती लाविली तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन शस्त्रबाण पावेन जय होईल घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन सर्वनाथा ते पाकशासन स्वर्गी नेऊन करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला तरी 40वा नित्य पठन करिता हा 40वा अध्याय. लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यश स्त्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्र नांदेल. 39चा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की 40वा एक परीस की कामधेनु कल्पतरू गोरक्ष बोलतो वाचे करून त्याते असत्य मानिल जन जो निंदक याते लावेल निंदन तो अधिकारी विघ्नांचा.
इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी, निर्वंश पाहून शेवटी वंशीन पिचेल ग्रंथी निवेदिता. आगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार, आहे गोरक्षाचा किमी आगार. परी पालटो निभाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला. मनोनी श्रोते हो भाविक जन, सोडून द्या की निंदा वचन. विश्वास पर स्वार होऊन मोक्ष मुक्काम करी की. तरी हा ग्रंथ संग्रह चमत्कार पाहावा पठन करून. हे 40 प्रसंग मंत्र निवारण महासिद्धीचे असते की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत, दुःखाची करतील बोहरी. तरी संग्रह करून योगिलेच घरी, ठेवा विश्वास धरून या. या 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अति पवित्र. दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षाने निर्मिले. पठन करिता शर्मासमिती, जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती. पठन करून पाहावे. या उपरी वाचिता नये जरी, तरी संग्रह करून ठेवावा घरी. नित्य वंदिता नमस्कारी, कार्य त्याचे घडे. एक कुसुम झोकेतावरती, एक फुल जरी त्याला रोज वाहिलं घरात ठेवून, नाही वाचला तरी. एक कुसुम झोकितावरती, चला म्हणावे मम कार्यापती. एक फुल ठेवायचं माझ्या कार्यासाठी, माझ्या बरोबर चला. नवनाथ बंधूनी उक्ती नमस्कार करावा, ऐसा याचा आहे मार्ग. करुणी पाहावा चमत्कार सांग. नवनाथ ओढवून अंग, कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती, नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती. धुंडी सुख हेची प्रार्थी, मालू न राहिली देवाते. शके 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास, शुक्ल पक्षे प्रतिपदेश ग्रंथ समाप्त झाला. कधी? शके 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास, ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षे प्रतिपदेश ग्रंथ समाप्त झाला. जरी ओव्या सर्व नेमस्त, सप्त सहस्र 600 उपरी ऐशे दैदिप्यवंत ओव्या मंत्र असती. ह्या अध्याय वाचवया न बनेल जासी, तरी अध्यायातील एक ओवीसी पठन करून नाथन मनाशी कार्यकाज करा. असो आता बहुभाव, श्रोते असो चिरंजीव. इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होत असे. तरी समस्त नाथांते धुंडीसूत, मानू नरारी हेची विनवीत. की श्रोते असोत सुखरूपवंत, सर्व अर्थी सर्वदा. स्वस्ति स्त्री भक्ती कथा सार, समंत गोरक्ष काव्य किमी आगार. सदा परिशोध भाविक चतुर, चत्वारिशंती तमाध्याय गोरा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. या अध्यायाची फलश्रुती पठन पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणे आहे. हा अध्याय पठन केल्यास परिसाप्रमाणे व कामधेनुप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करील. संपूर्ण भक्तिसार वाचल्याचे पुण्य मिळेल. पुत्र पौत्र यश धन धान्य इत्यादी सर्व प्राप्त होईल.
देव जय नवनाथा अभयकारक तू दीननाथा जय देव जय देव भिक्षेच्या पात्रात भरतरी हरी रेवणनाथ हे सर्वत्र भारी चौरंगी अंघोळ कृष्णेच्या तीरी वटसिद्ध नागनाथ सर्पाच्या उदरी जय देव जय देव जय देव जय देव जय नवनाथा अभयकारक तू दीननाथा जय देव जय देव जय देव जय देव जय नवनाथा अभयकारक तू दीननाथा जय देव जय देव चरणापासून झाले चरपटीनाथ गर्भाची उत्पत्ती भगीरनाथ गहिणी गोपीचंद अडभंगीनाथ 84 सिद्ध झाले प्रगटा जय देव जय देव जय देव जय देव जय नवनाथा